साताऱ्यातील ढोसेघर धबधबा हा भारतातील एक उंच धबधबा म्हणून पाहिला जातो। येथे 50 रुपये तिकीट शुल्क आकारले जाते। नकाशात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी 3 धबधबे वाहतात व एक छोटीशी गुहा देखील आहे। या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये रॅलिंग्स व एक सुंदर असा पाथवे देखील आहे, जो आपल्याला धबधब्यापर्यंत घेऊन जातो। पाच मिनिटाच्या अंतरावरती चालत गेल्याने दिसणारा हा पहिला धबधबा। पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ढोसेघर धबधबा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होतो। शुभ्र पाणी अति उंचावरून वाहते, परंतु सन 2011 मध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचे तांडव नृत्य जरा लवकर सुरू झाले। त्यामुळे त्या वर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावरचा रोमांच उभे करणाऱ्या धबधब्यांचा जल्लोष पाहण्यासाठी ढोसेघरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली होती। ढोसेघर येथील ह्या धबधब्याची सर्वात जास्त लांबी आहे। हा धबधबा जवळजवळ 200 मीटरहून अधिक उंच असल्याचे सांगतात। या धबधब्याच्या पुढच्या बाजूने वरती गेल्यानंतर आपल्याला पुढे छोटा धबधबा व गुहेकडे जाण्यासाठी रस्ता दिसतो। येथून खालच्या रस्त्याने आपण सरळ छोट्या धबधब्याकडे व गुहेकडे जाऊ। या धबधब्यामध्ये आतापर्यंत 9 जणांचा बळी गेलेला असून या ठिकाणी त्यांचा एक बोर्ड देखील लावलेला आहे। हा येथील आकर्षक व छोटा धबधबा, ज्याला पाहण्यासाठी येथे कायमच पर्यटकांची गर्दी असते। नितळ व स्वच्छ पाण्यामुळे या धबधब्याची सुंदरता आणखीनच वाढते। धबधब्याच्या डाव्या बाजूला एक छोटीशी गुफा पाहायला मिळते। गुहेमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला धबधब्याच्या पाठीमागचा भाग पाहायला मिळतो। तिथून नितळ पाणी वाहतानाचे दृश्य अतिशय सुंदर आहे। धबधब्याच्या वरती आल्यानंतर अशा प्रकारचा बाहेर जाण्याचा मार्ग आपल्याला दिसून येतो। तोच रस्ता सरळ आपल्याला एक्झिट गेटकडे घेऊन जातो आणि या एक्झिट गेटमधून आपण बाहेर पडू।